हल 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 ए शांत रे मोबाईल बंद कर तमाशा आहे बंद आवाज सगळे बसून घ्या रे बर चला लवकर जिथं जागा मिळेल तिथं बसून घ्या तो स्टॉल काय आहे रे ते खाण्याचा स्टॉल जरा बंद करा आता अर्धा तास ते खाण्याचा स्टॉल बंद करा तिथले एक संयोजक तिथले पोरं हाकलून दे रे सगळीकडे बाजूला मातानो तुमच्यासाठी इथं जागा केलेली आहे बैठक व्यवस्था इथं येऊ शकता पुढे या सगळ्या मातांना मी विनंती करतोय पाठीमागे ज्या माता आहेत इथं व्यवस्था केली इकडे या तुम्ही या लाजू नका ए सर करते तिकडे जरा सगळ्या आयांना बसू दे तुम्ही उठा रे या इकडे बसायचं चला लवकर चाट करून वाट चाल तिकडा इकडे बस हा इकडे माता भगिनींना बस किंवा या लेकी सगळ्या इकडे घे इथं घे उठा ग सगळ्या इथं या चला इथं हा इकडे माता भगिनी बसवा बस तिकडे चाल दंगा ना दंगा करू नको नाही तर घर गाठ इथं काय लावणीचा कार्यक्रम आहे काय आवाज बंद लागतोय मला तुला गंमत वाटल ए दीदी मला पळायला लागतंय मध्ये बघता जागा सोडायची एवढी 1 फुटाची सर इकडे सर त्या कार्ट्याला देत दाखलो तिकडे त्याचं काय लागलं असं कार कराय त्याला आता लई टेन्शन आलं असेल मला बघून हा चला बरोबर हा मातानो बसा इकडे या इकडे सर का ही जागा तुमच्यासाठी केले ए आयानो या ग मातानो बसा खाली बसला तरी चालतंय बसा बरोबर या जागा व्यवस्थित बसा इकडे जागा कोणाला केले चला बरोबर आहे हायलो ही जरा कुंडी हलवावं लागेल तिकडे ठेव तिकडे नको मला हा हायलो चला एक दंगाबाद हा बरोबर बसून घ्या सगळे त्या शाळेच्या कॉरिडॉर मध्ये आत बसलेली सगळी पोरं उठून तिकडे मागे रे वोट लवकर चाट करून वोट तुला मराठी कळतं का माझ्या भाषेत सांगू तुला हा दीदीनो बसा ग बाळानो हा ही माझी समोरची लेकरं लय चांगली वा 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 कार्ट्यानो हाय का हा एक खुर्ची दे रे मला हा तू एक काम करतोस का याला पण याच्यावर नका बर इथं देतोस का खाली दे आरामशीर म्हणजे तुला पण टेन्शन नाही चला चला दे इथं ठेव आणि ते आपलं स्टँड काढून चला 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 खुर्ची एक दे रे मला जरा पाण्याची एक बाटली दे एक घोट घेऊ दे चला ए मातानो ए आयानो इथं या जागा आहे खूप चांगली जागा केली मी या बाल्कनी सारखं केलंय बसाय तुम्हाला ती 2-3 कार्टी काहीतरी गिळत बसल्या तर तिथं लय मारीन नाहीतर घरगाठ परत तुझ्या बापाची माझी तासभर झुंबड लागते चला चला रे बाबा नो लय वेळ झालाय यांनी मला 7 सांगितलंय 7 ते आता 9 घरी जायला 1 तास 10 बायकोला सांगितलं 10 ला बरोबर येतोय आता वाजले इथंच 10 ती आता घरी गेल्यावर माझं 10 वाजलं हॅलो चला ए लेकरा साऊंड वाला जरा इकडे रे पिल्या ए बघ मी इथं उभा आहे आता हा माझ्या कानावाला पाहिजे हा बरोबर आहे आणि याला असे वर गेले की नाही थोडस पाठीमागून दगड लावायला लागेल किंवा तुझं तेही असतंय का बघ आणि ते कानावाले पाहिजे वरती गेले साऊंड साठी टाळ्या वाजवा हा तुम्ही वर बसा फक्त दंगा करायचा नाही शायनिंग काय मारत बसायचं नाही मग बसा हाय बसा आरामशीर बसा मांडी हाय आता लागला हाय सेम याला असं याला हाय हाय करेक्ट हाय त्याची वायर वगैरे बघ तू जरा डेंजर दिसतोयस मला त्याच्यात कुठं बसायला लागलाय हाय 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 चला चला सब मंगल आहे सब आनंद आहे हाय कुठे कोण बसले ऑपरेटिंगला तू बस
आता बास कमी कर, बास कमी कर आणि ट्रिबल शार्प कर थोडा. हॅलो करेक्ट, हॅलो 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 करेक्ट, हॅलो जरा बास वाढलाय बघा, बास कमी, टोन आहे, टोन तिथला शार्प कर, कडक आवाज येईल. हॅलो करेक्ट, हॅलो 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 बरोबर, हॅलो 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 चला 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 बंधूनो, सगळ्यांना विनंती आहे, तासभर मी जास्त वेळ बोलणार नाही, बसून घ्या व्यवस्थित, पाठीमागे दंगा करू नका. एक दोन कार्यकर्ते कोण हात वर करा, दोन लागतील. कशासाठी सांगतो, या इकडे जर कार्टी दंगा करायला लागली तर तिथं जाऊन त्यांना शांत करण्यासाठी एक जण खुर्ची टाकून इथं बस, एक जण खुर्ची टाकून. डेअरिंग बाज माणूस एक जण, टेन्शन घ्यायचं नाही, ए बाबा ही नको, ही बरोबर आहे, जा तू विरुद्ध पार्टीच दिसतेस, तू पाडतेस काय मला. हा तू तिथं बस रे लेकरा, बरोबर खुर्ची टाकून बस. इकडं पोरं जर दंगा करायला लागली, सरळ जायचं, हाणायचं, ते जे काय बाप आई भांडण ते सगळं माझ्या अंगावर. आणि एक संयोजक इकडं पोरं जर दंगा करायला लागली तर बरोबर एवढे दोन हे करायचं. चला चला सब मंगल, ए मांडी घाल, सब मंगल आहे, सब आनंद आहे. लेकरा माझ्याकडे लक्ष द्यायचं, आता 1 तास तुझं माझं युद्ध सुरू, बरोबर का. हे बघ, हात असा केला, मोबाईल बंद आहे का तुझा, अजिबात कोणाचाही मेसेज येऊ दे. तुझं माझं नातं नवरा बायको सारखं, तू नवरा मी बायको, पण साऊंड चुकला तर मानगुटी बसणार तुझ्या. काय असा हात केला, आवाज चढवायचा, असा हात केला, दोन खुणा लक्षात ठेव महत्वाचे, असा हात केला, आवाज चढवायचा, आणि असं तलवारी सारखं केलं, तलवारी सारखं ट्रिबल शार्प करायचं, बाकी काही करायचं नाही. आता साऊंड लागलाय, अजिबात हात लावायचा नाही. तुला जर वाटलं इक्विलायझर टाकायचं आहे, पण टाकला तर मूळ स्थितीत परत सगळा साऊंड आला पाहिजे. एवढं प्रॅक्टिस असेल तर इक्विलायझर टाक, बरोबर का. बघ असं केलं, ट्रिबल शार्प करायचा, असं केलं, आवाज चढवायचा, टॉपकडे हात केला, टॉपचा आवाज, इकडे हात केला, मॉनिटरचा आवाज, बरोबर झालं. चला पोरानो, मला दंगा चालत नाही, मी 1 तास बोलणार आहे. मी आताच सांगतो, म्हणजे अगदी शांतपणे कॅमेरा समोर सांगायला लागलोय. बघा TV 9चा कॅमेरा आहे, काय साधा सुद्धा कॅमेरा नाही, त्यामुळे त्या कॅमेरा समोर सांगतोय मी 1 तास बोलणार आहे. तुम्हाला जर कंटाळा असेल, तुम्हाला काय खायचं असेल, गिळायचं असेल, तुम्ही उठा घरी जा, अजिबात जबरदस्ती नाही. पण मध्येच उठ, इकडं जा तिकडं जा, याला डिवच, मध्येच त्याला डिवच, याला खडा मार, मला काय चालणार. मी अजून एकदा सांगतोय, परत तुम्हाला 1 तास बसावं लागणार. बसणार आहात का तुम्ही. हा हो म्हणू नको, मी काय शिक्षक नाही, हो करून नुसतं हो म्हणायचं, काहीच करायचं नाही. हा आणि मी खरं सांगतो, मी शिक्षक नाही, आलं का लक्षात. शिक्षकांना नियम आहे, शिक्षकांना पोरी, तुला आत्ताच सांगितलं होतं, तिच्या विणीला धरून ओढायला लागले, तू एकतर शांत बस, नाही तर मागं बस. मी शिक्षक नाही, शिक्षकांना नियम आहेत, शिक्षकांना बंधन आहे. काय नियम आहे, महाराष्ट्र शासनाचा एक नियम आहे, आणि आई बापाने घालून दिलेला नियम आहे. काय, आमच्या नवसाच्या दिवट्याला शाळेत अजिबात मारायचं, हातच लावायचा नाही, आणि बापापेक्षा आईचा लय लाड आहे. कार्ट नवसाचा आहे, 4 वर्ष पोटाला नव्हतं, गावदेवीला नवस केलं, वटवागुळ माझ्या पदरात पडलं. काय, चड्डी घालता येत नाही, शिंबूड काढता येत नाही, शिला गेलं तर आम्ही धुतो, पण आजाच्या लाडाचं, आजीच्या लाडाचं. काय, आमच्या कार्ट्याला मारायचं नाही. आणि एखाद्या शिक्षकानं थोडं जरी मारलं तर कार्ट घराकडे रडत जात, मम्मी मम्मी मला लय मारलं, मम्मी त्याच्यापेक्षा काहीतरी वाढवलंस का, विसर देते, मम्मी त्याच्यापेक्षा हुशार. काय, लगेच फेरेन लवली लावून, पाऊंड पावडर थापून, तारा 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 त्या मुख्याध्यापकाच्या केबिन मध्ये. कुणी मारलं माझ्या नवसाच्या दिवट्याला. काय पोरांनो, मी काही शिक्षक नाही, मला कुठला अधिकारी नाही, मला कोण काय, मी कुणाला जुमानत नाही. जर कुणी दंगा केला, मध्येच वोट, इकडं कर, एखादा किडा आला तर ह्या कर, घे, आणि उगाच भीती दाखव, असं जर मला काही दिसलं आणि या कार्यक्रमाला जर व्यत्यय आला, रपाटा कळतोय ना, खास आपला शब्द आहे सोलापूरचा, सांगलीचा. एका रपाट्यात चड्डी वली म्हणजे हसू नको. काल लातूरला एकाला रपाटा घातलाय, त्याला बोनस मिळालेला आहे, पुढून वली.
आणि मागून झंडवासारखी पिवळी कलकत्ता झेंडू काय. त्यामुळं 1 तास बसायचं असेल बसायचं, शायनिंग मारायचं नाही. दुसरं मोबाईल काढून बंद. बंद म्हणजे बंद. काय देश पेटणार नाही, जळणार नाही. तुम्हाला बोलायचं असेल तर पाठीमागे बसा किंवा तिथं. इथं मी बोलतोय मोबाईल काढला रन, हा रन, येतो रन, मोबाईल वर हात असं कर अजिबात चालत नाही. शांत म्हणजे शांत. आयुष्य दिलं तुम्ही सगळ्यासाठी. आता 1 तास फक्त आई बापासाठी जायचं. हा आता इकडं मातानो मला खरं सांगा, एवढा आनंदाचा दिवस रोज रोज तुझ्या आयुष्यात येतो का? मला खरं सांग माते, शपथ घेऊन सांग, येतो का? तू या शहराची प्रथम नागरिक जरी झाली, सरपंच जरी झाली, नगराध्यक्ष जरी झाली, तरी सकाळी उठायचं, या कार्ट्यांना गिळायला घालायचं. यांनी ढेकर दिला, याच्या बापानं ढेकर दिला, सासू सासऱ्याचं मिटलं की तुझं आयुष्य सुरू होतं का नाही मला सांग. पण आज एवढा आनंदाचा दिवस, एवढी लाइटिंग लागलेल्या, वा वा वा, बसायला अशा खुर्च्या. घरात कोण खुर्ची तर देतं का? खरं सांगा, देतं का? नाही. पण आज खुर्ची दिलेली आहे. कोणामुळे झालं? या सगळ्या माझ्या लेकरांच्या मुळे झालं. लक्षात घे, महात्मा फुले प्रतिष्ठान ही माझी सगळी लेकरं. यांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. जोरात, कंजूसपणा करू नका. यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आता मला सांगा, एवढा आनंदाचा दिवस जर तुझ्या आयुष्यामध्ये आला होता, तर मगापासून मी आल्यानंतर बसलो होतो इथं, बघतोय ती मांडीवर छोटी छोटी 2-2, 3-3 वर्षाची कार्टी जी मी बघायला लागलोय, ती निदान आजच्या दिवशी तरी त्याच्या बापाकडे देऊन याचं घेऊन आलायसा उचलून. चल र गाण्या, चल र शोन्या, तू हागला का, तू मुतला का, तुझा ड्रायव्हर कुठं आहे, चिंगीचं कुठं गेलं, मंगीचं दिसना झालंय, बाडीचं पळूनच गेलंय. आधी सगळी उचलून आणायची, हिथं आमच्या बोकांडी मारायची. आणि कार्ट पण एवढं नालाय, घरात गप येतय. हिथं आल्या, मम्मी शिला आलंय, मम्मी पप्पा कुठं आहे, मम्मी घरला चल, मम्मी मला भूक लागली. आता माझा 25 वर्षाचा अनुभव आहे. उगाच विचार मंचावरून या खुर्चीवर उभा नाही. 25 वर्षाचा अनुभव आहे. आता मी सुरू केलं, कार्ट 100% रडणार म्हणजे रडणार. लक्षात घे. आता ते जर रडायला लागलं, त्या मातेला विनंती आहे, शांतपणे त्याला उचलायचं. एवढं मोठं प्रांगण आहे, पाठीमागे घेऊन जायचं, त्याला शांत करायचं आणि मग येऊन बसायचं. आलं का लक्षात? तिथंच त्याला चिमटं काढत बसायचं नाही. असाच आहे, बाच्याच वळणाव गेला, तुझं खानदानच असलं, तुझा आजा तर कसला, तुझी आजी तर चेटकीनच दिसत्या, त्याला त्यातलं काही कळत नाही. आलं
वंदे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पवन पुत्र हनुमान के बजरंग बली के जय 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 श्री राम जय 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 श्री राम जय 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 श्री राम। क्या बात है, हाथ खाली क्या माता नो एक जरा टोन शार्प करे जास्त झालाय एक चला बघा एकमेकीच्या चेहऱ्याकडे बघा लवकर बघा माताना लवकर बघा कसं तेज आलं चेहऱ्यावर बघा एवढी वर्ष 150 टन फेरेन लावली थापलीचा काय उपयोग झाला का नुसतंच नवऱ्याला म्हणताय अहो मी कशी दिसते सांगा राया मी कशी दिसते त्यानं जर तुला खरंच सांगितलं तर निदान एक आठवडा त्याला उंदरासारखी मारशील आणि त्याला महिनाभर गिळायला घालायचे नाही म्हणते तुझ्या नादालाच लागत नाही ते म्हणतंय तुझ्यासारखं या भूतलावर कोण सुंदर नाही माझं नशीब तू माझ्या पदरात पडली आणि तू पण आपली मिरवत असते पण आज नुसतं माझ्या राजाचं नाव मुखावर आलं कसं ते झालं आता सगळ्या मातांना पहिला आनंदाचा महामंत्र टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं विसल देते रे जरा विसल देते बघ काय करायला लागतंय सगळ्या मातांनी बरोबर लागला थांबता टाना टाना उड्या मारत जायचं एकदम आता हलवू नको टाना टाना उड्या मारत जायचं घरामध्ये जायचं आणि घरी गेल्यानंतर हा आनंदाचा महामंत्र आयुष्यभर विसरायचा नाही माझ्या जिजाऊचा आदेश आहे त्यांनी सांगितलंय माझ्या मातांना माझ्या भगिनींना आनंदाचा महामंत्र देऊन या वसंता म्हणून आलोय गेलीस घरी आणि सासू पुढे आले कसं करता खरं सांगा सासूकडे बघून कसं करता का हे मातानो भगिनीनो कसं करता बेडकासारखं नाक असं फुगवता नागिनीसारखं तिला फुसफुस 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 करता माता उद्याकडे बघून बोट मोडता म्हातारीला माझ्या बोकांडी कशाला ठेवल्या थोरल्याकडे पाठव धाकट्याकडे काय काय करता पण आज तसं करायचं नाही आज सगळ्या माताने टाना टाना उड्या मारत घराकडे जायचं आणि सासू पुढे आले सासूकडे बघायचं नाच करायचं आत्या म्हातारीच्या गालाचा मुका घ्यायचा म्हातारी दान करून खाली पडली पाहिजे म्हातारी खाली पडली तिला सोडायची नाही लय दिवसाने सापडलेली आहे धरायची म्हातारीला आणि दुसऱ्या गालाचा ट्रिपल मुका घ्यायचा आत्या करायचा म्हातारी गाडा 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 लोळली पाहिजे आणि तुझ्या नवऱ्याला म्हणाली पाहिजे बाबा लवकर इकडे ये तुझी बायको कुठेतरी गेली ती चौकात काहीतरी ऐकून आलेली आहे आल्यापासून माझं मुख घेऊन गाल सुजवलेला आहे दुसऱ्या गालावर तिची सगळी लिपस्टिक लागली लवकर ये बाबा नाहीतर मी मरती नवरा आला नवऱ्याकडे बघायचं नाच करायचं यस माय डार्लिंग आय लव्ह यू करायचा नवऱ्यानं जर कोलांटी उडीच मारली पाहिजे आणि नवरा या सगळ्या माझ्या लेकरांना म्हणाला पाहिजे महिन्यात ना एकदा आपल्या गावात असलं काहीतरी ठेवावं लागतंय आज आमच्या घरात आनंदी आनंद आहे लक्षात घ्या एवढ्या आनंदात सगळ्या मातांनी आज घराकडे जायचं आणि पोरानं तुम्हाला सांगू का 20,000 प्रेक्षक माझ्या समोर असतो झाडावरचा पक्षी सुद्धा मी उठू देत नाही एवढी वाचा सिद्धी छत्रपतींच्या मातानं तुमच्या आशीर्वादाने या वसंताच्या जिभेवरती आली मागच्या पण यातला पहिली ते चौथीची कार्टी जर माझ्या समोर आली तर मात्र माझा हात पाय लटलटायला लागतात कारण ही कार्टी कधी काय करतील याचा अंदाज नाही अनेकांची व्याख्याने यांनी पाडली शिक्षकांच्या तोंडाला तर ठेस आणला यांनी शिक्षक घड्याळ लावूनच बसते कार्ट घरला कधी जाते आणि घरात जी आई घड्याळ लावून बसत्या रिक्षा कधी कार्ट्याला कधी रिक्षात कोणत्या शाळेला कधी जाते मे महिना तर त्या आईला नको वाटतो 24 तास तिच्या बोकांडी कार्ट मागच्या महिन्यामध्ये खाली रत्नागिरीला माझा कार्यक्रम होता मस्त असं नटून थटून अगदी अंगठ्या घालून मी असा बसलेलो होतो आणि एक माता अशी डुलत डुलत माझ्या जवळ आली मला म्हणाली सर तुम्ही आमच्यावर अन्याय करताय म्हणलं माते भगिनी काय तुझ्यावर अन्याय केला तर ती माता मला म्हणते सर तुम्ही सगळ्या शाळेला परवानगी दिली तुम्ही सगळ्या कॉलेजला परवानगी दिली तुम्ही माझ्या युनिटला परवानगी दिली नाही म्हणलं माते कोणतं ग तुझं युनिट तर ती माता मला म्हणते सर लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते चौथीचा माझा युनिट आणि मी त्याची मुख्याध्यापिका लहान गट म्हटल्यानंतर काळीज माझं चर्र झालं म्हणलं माते जरा जवळ ये पाहिजे तर आजचं मानधन तुला घे पण एक काम कर एक बस घेऊन ये त्या बस मध्ये ही सगळी कार्टी घाल तू पण त्याच्यामध्ये बस आणि खाली गोव्याला सहलीला पिकनिकला निघून जा पण एक कार्टी घेऊन माझ्या समोर बसायचं नाही मॅडम लय हुशार होत्या मॅडम मला म्हणाल्या सर तुमच्या पुढे बसवत नाही माग बसवली तर चालतील का माग म्हणलं मी पण म्हणलं ठीक आहे माझ्या माग बसवा पण चांगली 200 फूट लांब कार्टी बसवायची हातामध्ये 2
काट्या घेऊन दोन शिक्षक बसवायचं. जर का कार्ट्याने दंगा केला मेला 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 मॅडम हरणासारख्या पळत गेल्या. मला वाटलं 5-50 कार्टी घेऊन येतील, पण चांगली 100-200 ची हनुमान गँगच घेऊन आल्या. कार्टी पण एवढी नालाय, कोण चड्डी झाडतय, कोण माती उधळतय, कोण कोणाला दगड मारतय, कोण कोणाचा पाय वडतय. एक तर कार्ट माझ्या जवळ आले आणि मला वॅक करून गेलं. म्हणलं मेलो वसंतराव, संपलं तुमचं जग विख्यात व्याख्यान. मग माताना आज घरी जायचं माझ्या बंधून. सोशल मीडियावरती बघतो वसंत अंकारे नाव टाकायचं, शेकडो नाही हजारो व्हिडिओ असे थै थै नाचत येतात. खुर्चीवरती मी उभा असतो आणि लेकरांच्या छाताडावर तांडव करत आई बाप राष्ट्र आणि हे महामानव मी पेरत असतो. लाकडाची मोठी खुर्ची होती, खुर्चीवरती मी उभा होतो. व्याख्यान एवढं रंगलं होतं, एवढं रंगलं होतं, प्रत्येक जण माझ्या व्याख्यानामध्ये गुंग झालेला होता. आणि पाठीमागं बसलेलं एक लहान गटाचं कार्ट कधी रांगत रांगत येऊन माझ्या खुर्चीच्या खाली बसलं होतं, कुणालाच माहिती नव्हतं. आणि जसं व्याख्यान रंगात आले, कार्ट्यानं मुंडकं बाहेर काढलं आणि खालनं मला म्हणताय, साहेब मागणं पॅन्ट फाटल्या तुमची. पॅन्ट फाटल्या म्हणल्यावर पहिला मी खाली उडी टाकली, कारण पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. तू जरा माझ्यापासून जरा बाजूला सरच, मला ते दिसायला लागतंय ते पाठीमागून 2 कॅमेरे सुरू होतं. सगळ्या रत्नागिरीला लाईव्ह चाललं होतं. म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा आता रत्नागिरीच्या घराघरामध्ये पोहोचला. म्हणून हळूच मागा हात लावला, बघतोय तर सगळं काही व्यवस्थित होतं. मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं. म्हणलं नालायक फाटल्या तर खालनं मला म्हणतंय कसं फसवलं थोबाड गोडीन. म्हणलं एकदा तरी एक माता माझ्या शेजारी बसली होती, तिच्या मांडीवर एक 4 वर्षाचं गोरगोमट कार्ट बसलं होतं. कार्ट दिसायला एवढं सुंदर होतं, एवढं सुंदर होतं, पण लई नालायक आणि आगाव होतं. कार्ट माझ्याकडे बघायचं, गालात फुस करून हसायचं आणि आपल्या मम्मीला म्हणायचं, मम्मी ते माणूस खुर्चीवरचं आपल्या बॉब सारखं दिसतंय. बॉब इंग्लिश शब्द ऐकल्यावर आपल्याला लय भारी वाटलं. म्हणलं या लेकराला आपल्यामध्ये बॉब्स दिसतो, याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून आपल्याला बॉब्स म्हणताय. वा वा, मी पण जरा कौतुकानं बघितलं. म्हणलं काय रे माझ्या किल्ल्या, तसं कार्ट खाल्लंच बोंबाललं. ए बॉब जरा इकडे ये. तसं त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं. जसं आईनं तोंड दाबून धरलं, मी उठलं. म्हणलं का ग माते, एवढा सुंदर माझा भाचा मला बॉब्स म्हणतो, याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणीतरी तुझ्या घरामध्ये आहे, त्याची आठवण त्याला येते, म्हणून मला बॉब्स म्हणताय तर म्हणू दे की तुला काय होतंय. तर माता म्हणली गप बस खाली दाद्या, बॉब्स आमच्या कुत्र्याचं नाव. 2 तास परत त्या कार्ट्याकडे मी काय माझ्या मातानो लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद. माझ्या पितानो, माझ्या लेकरानो, माझ्या लेकीनो लक्षात घ्या, हा होता थोडा विनोद, ही होती थोडी गंमत, हे होतं थोडस तुझ्या मनाचं मनोरंजन. पण आज लक्षात घ्या, आज या महामानवांच्या समोर मी उभा आहे. गंमत करायला आलोय का, मनोरंजन करायला आलोय का? नाही बघ माझ्या माते, इथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, फक्त गंमत आणि हसवायला नाही आलो बघ. महाराष्ट्र नाही, राष्ट्रभर मी फिरत असतो. महाराष्ट्र नाही, अखंड राष्ट्रभर मी फिरत असतो आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे ग्राम घेतात आणि या ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, देवळा चला देव मेला. ज्या देवळामध्ये आम्ही जातो त्या देवळातला देव मेला. अंतरीचा जागवारे, कोणता अंतरीचा देव याचा शोध घेत असताना त्याच ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात, या थोड्या कळ्यान माझी लपले नेताजी रवींद्र शिवाजी, विकसते प्रकटे समाजी. शेकडो महापुरुष, या शेकडो महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे. कुठं जन्म घेतला? कोणत्या कवड्या कळ्या? या राष्ट्राच्या शाळेच्या कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवड्या कळ्या. हे मातानो, पोटाला आलेलं तुमचं लेकरू, 4 वर्षाचं तुझं लेकरू तुझ्या मांडीवरती वाढत आहे बघ, तुझ्या संस्कारामध्ये घडत आहे बघ. त्या लेकरामध्ये जन्म घेतला या महामानवाने, पण आमची नजर चुकली, आमचा दृष्टिकोन चुकला. माणूस कुठे तर हरवत चालला. 4 वर्षाच्या लेकीवर अत्याचार होऊ लागला. एखादा हरामखोर दिवसा ढळवळ्या लेकीच्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. इंस्टावर ओळख झाली म्हणून तिला बोलवू लागला. तिच्या शरीराचा उपभोग घेऊन गटारीमध्ये फेकू लागला. मधला माणूस कुठे तर हरवत चालला. म्हणून आदेश आहे मानवांचा, आज तुझ्या समोर आलोय बघ, आज तुझ्या समोर आलोय बघ. तुझ्यामधला माणूस जागा झाला पाहिजे, म्हणून तुला सांगतोय पोरा. वसंत हंकारे आला, मला हसवून गेला, असं होता कामा नये. वसंत हंकारे आला, आमचं मनोरंजन करून गेला, असं होता कामा नये. आज आलोय तुझ्या अंतरंगामध्ये माणुसकीचे ठिणके टाकून जाणार. बाप नावाचं वादळ तुझ्या काळजामध्ये पेरून जाणार. आई नावाच्या मायेचा महासागर तुझ्या रक्ताच्या थेंबा
जन्मामध्ये पेरून जाणार. आणि म्हणून सांगतोय एक काम करायचं, तिथं बसलेल्या प्रत्येकाला सांगतोय, ज्यांना आई बापाच्या पोटी जन्म घेतला त्यानं एक काम करायचं, आज पळत पळत घरी जायचं. तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, तुझं वय कितीही वर्षाचं असू दे, पळत पळत घरी जायचं. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा, तुझं वय 60 वर्षाचं आहे, आई आता तुझ्या जवळ नाही, ब्रह्मांडामध्ये विलीन झाली. किती वर्ष आईच्या नजरेत नजर घालायची आणि त्या आईला आज प्रत्येकानं पहिला प्रश्न विचारायचा, जो प्रश्न आम्ही आमच्या आईला कधीच विचारला नाही. आम्ही डॉक्टर झालो, आम्ही इंजिनियर झालो, आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला, पण आई बापानं आम्हाला जन्म दिला, तो आई बाप मात्र कुठेतरी वेदनेमध्ये सडू लागला. म्हणून आज पळत पळत घरी जायचा, त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा, 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई गा 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होत होत्या गाई, तुला किती वेदना होत होत्या. पळत पळत आज घरी जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायचं, त्या माऊलीला हा प्रश्न विचारायचा. ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल, टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. बघ हंबरडा फोडल तुझी आई, तुझ्या गळ्यामध्ये पडल तुझी आई. कारण पुराणं 9 महिने 9 दिवस ज्यावेळेला ती माऊली तुम्हा मला या उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आईला शेवटचा श्वास घेतलाय. पोरा, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आईला शेवटचा श्वास घेतलाय. हंबरडा फोडत असते, कीटाचा घासत असते, ती हंबरडा फोडत असते, कीटाचा घासत असते. समोर उभ्या असलेल्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते, साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब, पण माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब, माझ्या पोटचं पोरग मात्र वाचलं पाहिजे साहेब. लेकराला 9 महिने अमुद्रामध्ये ठेवलं मी साहेब. साहेब प्रत्येक क्षणाला त्या लेकराची मी वाट बघते साहेब. साहेब कधी एकदाच माझं लेकर या उदरातून माझ्या तळ हातावरती येत आणि कधी एकदाच या लेकराला मी डोळं भरून पाहते साहेब. या लेकराला मला नाही पाहता आलं तरी चालेल, पण माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे साहेब. माझ्या लेकरानं मात्र हे जग नक्की पाहिलं पाहिजे. पुरानो ही आई मला कळाली का नाही कळाले? याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग, याच आईला आम्ही म्हणतो जन्माला घालून काय उपकार केलेस का? हे नालायक, या माऊलीला सगळं काय कळतं बा, या माऊलीला सगळं काय कळतं बा. म्हणून 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं पोरा, 3 वेळचं अन्न रोज तुझ्या ताटामध्ये येऊन पडतं. 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा, 103 ताप या माऊलीच्या अंगामध्ये असतो बा. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. कारण आज जर माझ्या लेकराला मी डबा नाही करून दिला तर माझं लेकरू दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बसेल, माझं लेकरू दिवसभर उपाशी राहील, माझं लेकरू बाहेरचं काहीतरी खाईल, माझं लेकरू आजारी पडेल. 103 ताप त्या माऊलीच्या अंगामध्ये असतो. तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तरी सुद्धा सकाळी 6 वाजता उठून तुम्हाला ती शाळेसाठी आणि कॉलेजसाठी डबा करून देते. हे नालायकानो, ही आई आम्हाला नाही कळाली, हा बाप आम्हाला नाही कळाला. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ पोरी, आज तुझ्या समोर उभा आहे. एक कोणतर जात्या 3-4 पोरी बसल्या, त्यांना हाणून दे जा लवकर. तिथं बसलेले ते 3-4 पोरी एका मिनिटात माझ्या समोर दिसता कामा नाही. त्या हकाल त्यांना, ही आई तुम्हाला कळाली का? हा बाप तुम्हाला कळाला का नाही कळाला? म्हणून आज लक्षात घे, साहेबांच्या समोर, महात्मा ज्योतिरावांच्या समोर, माझ्या बाबासाहेबांच्या समोर, छत्रपतींच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुझ्या काळजामध्ये पेरतो बाळ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण. and you have to listen me carefully. I'm not talking with your ear, I'm talking with your heart. This is not the lecture, this is the transformation. You have to change today. बदल झाला पाहिजे बाळ. जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण, ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला
ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई आहे पोरा, त्या माऊलीचं नाव आई आहे. आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल, आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल आणि या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि तुझ्या गालावर जर पहिला आनंदाचा अश्रू कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे पोरा, त्या देव माणसाचं नाव बाप आहे. हा बाप आम्हाला नाही कळाला, ही आई आम्हाला नाही कळाली, म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे पोरा. तुझ्या आयुष्याची फक्त 20 मिनिट, ओनली 20 मिनिट्स आय एम गोइंग टू टॉक विथ यू, बट यू शुड नो, यू शुड नो. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरीनो लक्षात घ्या माझ्या लेकरानो, तुम्ही तुमची ओळख विसरला बघा. माझ्या बाबासाहेबांनी दिलेली ओळख, माझ्या छत्रपतींनी दिलेली ओळख, माझ्या महात्मा ज्योतिबा फुले यांनी तुला दिलेली ओळख विसरलीस बघ. म्हणून एखादा हरामखोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येऊ लागला, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवू लागला, तुझ्या आई बापाच्या तोंडावर थुंकायला सांगू लागला, तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करू लागला, तुझ्या शरीराचा उपभोग घेऊ लागला आणि त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर, त्या नालायक हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करू लागला. का तुझी ओळख विसरलीस बाग. आता या राष्ट्राचे पोरं मला म्हणतात सर तुम्ही आम्हाला नालायक म्हणता, तुम्ही आम्हाला हरामखोर म्हणता. नाही रे माझ्या लेकरा, या राष्ट्राची ताकद तू आहेस, आई बापाचा अभिमान तू आहेस. पण लक्षात घे, जो 3 वर्षाच्या लेकीवर तुटून पडतो तो आमच्यासाठी हरामखोर आहे बाबा. तुझ्या बहिणीला तुझ्या आई बापानं तळ हाताच्या फोडासारखं जपलं केला, तुझ्या पाठीला पाठ लावून तो आला आणि तुझ्या बहिणीवर जर कुठला एखादा हरामखोर कुत्रा तुटून पडत असेल तर तो आमच्यासाठी नालायक आहे. आणि म्हणून अशा हरामखोरांना मी सांगतोय, पोरीनो इंस्टावरती टपून बसलं बघ, त्या सोशल मीडियावरती काही लांडगड्या पण बसलं बघ, आणि म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो. ती ओळख तू कधी विसरायची नाही. 2 मार्क्स माझ्या लेकरा कमी पडले तर चालते, पण आई बापाची मान झुकता कामा नाही. पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ, पिशवीमध्ये एक लुगडा होता बघ, अंगावरती एक लुगडा होता बघ, एवढीच तिची संपत्ती होती. पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती, समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती चिखल फेकत होता, दगडाचा मारा करत होता, सगळं काही ती माऊली सहन करत होती. जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या, सगळं काही ती माऊली सहन करत होती. एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं चिखलानी माफलेलं लुगडं दूर करत होती, पिशवीचा लुगडा अंगावरती चढवत होते. बसलेल्या त्या झाली की ना, ती माझी सावित्री आई शिकवत होती. पण या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. त्या सावित्री माईच्या खांद्याला खांदा लावून घराच्या बाहेर पडली ती माझी फातिमा शेठ. असंख्य फातिमा राष्ट्राच्या रस्त्यावरती दिसू लागल्या. हे पुरे ती माझी सावित्री माय, ती माझी फातिमा ताई म्हणजे तू आहेस. तू एवढी स्वस्त नाहीस का? कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं आला तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, हरामखोराच्या वासना शांत झाल्यानंतर शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त नाहीस माझ्या लेकरा. छत्रपती शिवाजी राजांना जन्म देणारी ती आवची जाऊ म्हणजे तू आहेस पोरी. ही तुझी खरी ओळख आहे माझ्या लेकरानं. ही ओळख घरी घेऊन जायचं बाग, ही ओळख घरी घेऊन जायचं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे. हे पोरा, बापाच्या उंची एवढे आपल्या उंची झाले, बापाच्या उंची एवढे आपले उंची झाले आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधी सहन करू शकत नाही. बाप म्हणतो पोरग माझ्या उंची एवढं झालं, बाप म्हणतो पोरग माझ्या खांद्याला खांदा लावतो. तेच पोरग ज्या वेळेला व्यसनाच्या विळख्यात अडकत, कोणीतरी येतो विमल खाव, कोणीतरी येतो गुटखा खाव. त्या बापानं जगायचं कसं पोरानो, त्या बापानं जगायचं कसं? इकडे बाग आज छत्रपतींच्या समोर सांगतो, ज्याला बाप कळाला, ज्याला बाप कळाला त्यानं
त्यानं मृत्यूच्या दारामध्ये शड्डू ठोकला. ही माती माझ्या संभाजी राजांची पोरानो, ही माती माझ्या संभाजी राजांची. वय वर्ष 32 आहे माझ्या संभाजी राजांचा. संभाजी राजांना कैद झालेले आहे. 39 दिवस संभाजी राजांच्या शरीराचा हाल हाल झालेला आहे. किंवा संभाजी राजांच्या शरीरावरती प्रत्येक जखमेतून काळं रक्त गळत आहे. मृत्यूच्या दारामध्ये माझा राजा उभा आहे. अमावस्येची रात्र थरथर कापत आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे. आणि मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो, संभा संभा हम तुम्हारी जान बख्श देंगे संभा, हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य, वो हमारे चरणों में तुम्हारी जान बख्श देंगे. त्यावेळेला मृत्यूच्या दारामध्ये औरंगजेबास माझा राजा उत्तर देतो, या शरीराचे तुकडे तुकडे केलेस तरी चालतील, हा शिवपुत्र तुझ्या समोर कदापि चुकणार नाही, कारण मला माझा बाप कळलेला आहे. हातामध्ये मावा घेता, हातामध्ये विमल घेता, हातामध्ये गुटखा खाता, कारण तुझ्या समोर उभा आहे. तुला बाप कळाला का? तुला आई कळाली का? तू कोण आहेस याची जाणीव तुला झाली का? म्हणून तुझ्या समोर उभा आहे. जास्त वेळ तुझा घेणार नाही बाबा, पण एकच काम करायचं आहे. फक्त घड्याळाची 15 मिनिटं राहिली बघ. हे माझ्या लेकरा, आईला पहिला प्रश्न विचारला असणार, आता त्याच आईला दुसरा प्रश्न विचारायचा बघ. आणि त्या माऊलीला दुसरा प्रश्न का विचारायचा? प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझा बाप. या प्रश्नाच्या तळाला लपलेला आहे तुझ्या आयुष्याचा संघर्ष. पळत पळत जायचं बघ. आईला दुसरा प्रश्न विचारायचा. 25 वर्षापूर्वी त्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या. इथं बसलेल्या प्रत्येकाने ऐका रे, कुठला इन्स्टा तुला सांगणार नाही, कुठला फेसबुक तुला सांगणार नाही. आयुष्यामध्ये तू याचा कधीच अनुभव घेतला नाही. सगळं काही तुला माहित आहे, तुझं आहे, तुझं पाचशे सगळं काही तुझ्या जवळ आहे, पण तू विसरून गेला. आज तुला सांगतो बघ, 25 वर्षापूर्वी तुझ्या माऊलीच्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं बघ. आणि ज्या क्षणाला तुझ्या आईचं लग्न तुझ्या बापा बरोबर झालं, त्या क्षणाला कशाचाही विचार न करता एका क्षणात तिनं तिच्या आईला सोडून दिलं. एका क्षणात तिनं तिच्या बापाला सोडून दिलं. एका क्षणात तिनं सगळं घरदार सोडून दिलं. आणि कशाचाही विचार न करता ती माऊली तिच्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाच वर्ष त्या माऊलीनं स्वतःच्या सुखासाठी काढलं. आणि पोरानं ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला, माऊलीनं स्वतःच्या सुखाला आग लावली. आणि ती माऊली फक्त आणि फक्त आपल्या लेकरांच्या सुखासाठी जगू लागली. त्या माऊलीचं नाव साला आई आहे पोरानो, त्या माऊलीचं नाव आई आहे. आज पळत पळत घरी जायचं बघ. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बघ. त्या आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा आहे. 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4-4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आई तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. ती आई, माझा वय 1 वर्षाचा होता बघ, मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, मला सुद्धा घेऊन जात होते माझ्या आजोळे, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई 25 वर्ष उलटून गेली आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग? तुला आता तुझ्या बापाची आठवण नाही का ग? तुला आता तुझा भाऊ तुझ्याच घरी नाही का बोलवत? हे पोरानो, आईची शपथ घेऊन सांगतो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही त्या माऊलीला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हंबरडा फोडल ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. त्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. त्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. अक्का अक्का करत पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. स्वतः उपाशी राहणारा, स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. अंगावरती एकच लुगडा आहे, अंगावरती एकच लुगडा आहे, 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. तुझी
आई हंबरडा फोडल, तुझ्या गळ्यामध्ये पडल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय, हे पोरी खराय. 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4-4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी तुझं वय 1 वर्षाचा होता बघ, तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरी 25 वर्ष उलटून गेले. वर्षातून काय 2-2 वर्षातून एकदा सुद्धा मी माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे बघ पोरी. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या, 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या आईचा हात धरून, तुझ्या आईचा हात धरून, तुझ्या आईचा हात धरून मी, तुझ्या बापाचा हात धरून मी माझ्या सासरी आली बघ. सासरी आल्यानंतर एखादाच महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागली. अहो ऐकलं का? ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नव्हती हो. रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. आई बापाची किंमत मला नाही कळाली हो, नाही कळाली. नको तसं मी आईला बोलत होते, बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हते. अहो लहानपणी माझी आई मला म्हणायची पोरे, आई बापाची आठवण आली की पोटामध्ये माझ्या गोळा येतो ग. मी माझ्या आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा कसा काय येतो? कळालं हो मला, आता कळालं. उठल्या उठल्या आई बाप डोळ्यासमोर दिसत नाही बघा, पोटामध्ये माझ्या गोळा येतो. जाऊ का हो? एकदा आईला भेटून येऊ का हो? जाऊ का हो? बापाला कडकडून मिठी मारून येऊ का हो? सांगा, सगळं आयुष्य मला आता तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण सांगा ना, तुमच्या परवानगीशिवाय मी नाही जाऊ शकत. माझ्या डोळ्यात अश्राने माझा हंबरडा वाहत तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता, एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता. हे बोरे पैसा ठेवत होता बरं का, कारण तुझ्या बापाचा आताचा हा बांगला आणि ही गाडी बघू नका. त्यावेळेला एका जुन्या पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. हे तुझा बाप एसटीवरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता जा जा जा. पण लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही बघ, परत इकडे यायचं नाही बघ, परत इकडे यायचं नाही. एकीकडे आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं बघ. हे तुझ्या बापाचं आहे, तुझ्या बापाकडून एसटीवरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते, गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि आबा म्हणून माझ्या बापाला कधी मी मारते. एकदाच ते लहान लेकरू माझा भाऊ माझ्या समोर येतो आणि त्याच्या गालावरून हात फिरवत 10 रुपयांची नोट कधी एकदाची मी त्याच्या हातावरती ठेवते. हे पुरी तुझ्या बापाकडून एसटी पुरता पैसा मी घेत होती बाप, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते बाप, घराच्या दिशेने मी धावत होते बाप. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घरी यायचं बोरे आणि घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. तिने सांजला आहे, सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, तिने सांजला जेव्हा शाळेतून मी घरी येत होती, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होती. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय आबा, आबा आबा उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा काय कमी अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत घेतो, तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलोयस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जाताय. माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाबा, माझा नुकताच शेतातून आलेला बाबा, पाट आणि पोट झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हातानं मला घास भरवायचा आणि माझ्या मुखावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे
शिकून घे पुरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं. ज्याला बाप नाही त्याला काही नाही पोरी, ज्याला आई नाही त्याला काही नाही. या लाखोच्या गर्दीत सगळी नाती आपल्या सोबत असतात, पण हक्काचा खांदा निघून जातो माझ्या लेकरा. ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना आपल्या बापाला सांगाव्या, तो बापाचा खांदा निघून जातो पुरी. तो हक्काचा पदर निघून जातो बा, तो हक्काचा पदर निघून जातो. कितीही मोठं झालं तर त्या पदराच्या आड लपावं आणि हंबरडा फोडून आपल्या आईला मिठी मारून रडावं. तो आईचा पदर निघून जातो पुरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ. जोपर्यंत मी जिवंत हे शिकून घे. माझ्या बापाने मला शिकवलं, हे पुरी तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होती, हातामध्ये 2 पिशव्या घेत होती, एसटी मध्ये मी बसत होती, एसटी माझ्या माहेरी येत होती, एसटीतून खाली मी उतरत होती, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा. आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांब मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायचे, आबा आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावर माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी. माझ्या बापाच्या डोळ्यात पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आबा. आबा रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला नाही कळाली. नको तसं तुम्हाला बोलत होती किंवा आबा आबा तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करावा आबा. माझ्या गालावरून हात फिरवून माझा बाप मला म्हणायचा, कार्टे काय चल चल मुखट्यानं घरात चल मुखट्यानं. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आली की गापली, पोर आली की गापली. माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावर पडतात. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली पळत पळत माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढे कर की ग. आणि गाल पुढे केलं माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आठी बोटा माझ्या गालावर फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारून माझी आई मला म्हणायची, पोरे चल की ग घरा. महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की खपुरी. तू घर सोडलं आणि तुझ्या बापाने अन्न सोडलं की खपुरी. तुझ्यासाठी झरणारा तुझा हा बाप या 25 वर्षात मी कधी बघितला नव्हता पुरी. चल घरात आणि तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भर पुरी. चल घरात. 25 वर्ष एक संयोजक पाठीमागे जाऊन ती कारकी बोंबलाय का लागला त्यांना हाकलून दे, जा एखादा ठोका दे, मी सगळं घेतो अंगावर माझ्या, जातो. 25 वर्षात उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, 25 वर्षात उलटून गेली आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली, आबा जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी.
माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी, आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही पुरी कशी आहेस पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पुरी, आणि जेवणाच्या ताटावरची ती माझी माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो, आणि काळीज माझं सर्र करत पुरी, काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना बापाला एखादं नवीन चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बाबाला एखादा नवीन शर्ट त्याच्या अंगात घातला असता तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना साला बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हण अंगा खांद्यावरती खेळवत एक घास भरवत ज्या बापाने मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी हातानं एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता, एका गावाला काय ग, आजूबाजूच्या पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटो तुला आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर, आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतंतर, जगन मरण एका श्वासाचं अंतर. पोरानं जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज माझ्या या तिन्ही महात्म्यांच्या समोर सांगतो, आज माझ्या या आत्म्यांच्या समोर सांगतो. मी तर थांबतो जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो, आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले, तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय तुझ्या
आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव सालाबाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण हा आई बाप आम्हाला नाही कळाला पोरा. थांबतो बघितो, थांबतो. फक्त 10 मिनिटं राहिली बघ. हे पोरीनो, त्या आईची त्या बापाची चाच कधी हातामध्ये घेतली का ग माझ्या लेकरानो? 100 भेगा पडल्यात बघ तुझ्या बापाच्या टाचला, पण साला एक भेग तुझ्या टाचवर त्या वाघानं येऊ दिली नाही बघ. हे पाटेच्या थंडीमध्ये अंगावर चादर घेऊन झोपलेला असताना हे पोरानो, तेव्हा तुझा बाप कुठल्या तर शेतात त्याच रात्री चिखल तुडवत पिकाला पाणी पाजत असते आणि बिचारा एकटंच स्वतःशी रडत असते. हे एकटंच स्वतःशी बोलत असते, दीदी आता 9वीला, दादी आता 11वीला जाणार. हे माझ्या लेकरांच्यासाठी थोडा पैसा गाठीशी ठेवायला पाहिजे. चांगल्या कॉलेजला घालणार माझ्या पोराला, माझ्या पोरगीला तर शिकवून मी मोठं करणार. हे नालायकानो. आणि त्याच आई बापाच्या तोंडावर काय तयार झाला? आईला धमकी देता मला मोबाईल दे बा, नाहीतर मी काहीतरी आत्महत्या करून घेते बा, मी मरते बा. आईचं काळी जेवणाच्या ताटावर बाप येऊन बसतो बा. एक घास मुखात आहे, एक घास हातात आहे. आणि तुझी आई म्हणते अहो लेकीला मोबाईल घेऊन देऊया हो, काहीतरी करून मरतो म्हणते हो. तोंडातला घास बापाला काढता येत नाही म्हणून विषासारखा साला दगडासारखा घास गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो आणि भरलेल्या ताटावर तुझा बाप कुठल्या तरी मित्राजवळ जाऊन झुकतो. बाबा माझ्याकडे एक 10,000 रुपये आहेत, एक 15,000 रुपयांची लई तातडीनं गरज आहे, देशील का रे बाबा? तुझं पीक गेले पैसे देतो. हे नालायकानो, हातात तुमच्या मोबाईल पडतो. रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत चॅटिंग करत बसला, कुणाचा फोन तो इन्स्टावर येतो. हे नालायकानो, तुम्हाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवतो. आणि नालायकानो, तुम्ही आई बापाच्या तोंडावर ठणकायला तयार झाला का ग? व्यसनाच्या विळख्यामध्ये अडकला. मुली सुद्धा हातामध्ये दारूचा ग्लास घेऊ लागल्या का माझ्या लेकरानो? हे कशासाठी माझ्या बाळानो? सांगा मला कशासाठी? यासाठी हट्ट होता का या महात्म्यांचा? त्यासाठी तुम्हाला स्वातंत्र्य दिलं होतं का? हे कुठला तर तुला नशेची सवय लावणार, तुझ्या हातामध्ये मोबाईल व त्या इन्स्टावरून कोणतं तुला फसवणार, तुझ्या शरीराचं तुकडं करणार नाही. बघे पोरानो, कार पोरानो, हे कोणीतरी येतो, तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, तुला म्हणतो मावा खा, चलो गोवा जाएंगे, आइश करेंगे. ये जिंदगी बार बार थोडी मिलती है, आइश करेंगे. पोरानं सांगा मला, त्या बापानं जगायचं कसं रे? हे क्रिकेटच्या मॅच बघत बसला, त्यांच्या रना मोजत बसला. पण एकदा कधी तर तुझ्या बापानं लहानपणापासून तुला मोठं करेपर्यंत तुझ्या बापानं किती रना काढले गावच्या रस्त्यावर, त्याचा कधी हिसाब ठेवला का पोरानं? सांगा. कोणतरी येतो साला पडद्यावरचा कुठला तर तलवारीनं मुडकं उडवतो, गोळी काय घालतो. हे तुमचे आदर्श झाले आणि घरातला आई बाप कळे ना तुम्हाला? नाही पोरानो, चुकतंय कुठंतरी, काहीतरी चुकतं बघ. लक्षात घे, मृत्यूच्या दारामध्ये शरीराचा एक अवयव काढला जात होता, पण माझा संभाजी राजा झोपला नाही पोरानो, कारण त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा बाप छत्रपती शिवाजी राजा होता. हे सांगा पोरानो, का व्यसन करता? एक हे पोरग व्यसन करणार नाही. आज या विचार मंचावरून सांगतोय बघ, तरच खऱ्या अर्थानं हे माझ्या महात्म्यांची जयंती साजरी झाली बघ, तरच खऱ्या अर्थानं हा पुरस्कार सोहळा साजरा झाला बघ. एक हे पोरग व्यसन करायचं रे, पण 2 तासात उतरणार व्यसन शंड आणि नामर्द करतात. साला व्यसन करायचं तर संभाजी राजाच्या बलिदानासारखं व्यसन 400 वर्ष होत आली, नशा नाही उतरत बघ. व्यसन करायचा ज्या रस्त्यावरून आपला आई बाप आपला बाप फाटकी कपडे घालून चालत होता, त्याच रस्त्यावरून बाप असा हत्तीसारखा चालला पाहिजे. साला आपला वर्ग माझा क्लास 1 अधिकारी झालं, असं कर्तृत्वाचं व्यसन करायचं रे. हे नालायका, म्हणून आज तुमच्या समोर उभा आहे. फक्त घड्याळची 8 मिनिटं राहिली. आईला 2 प्रश्न विचारले ना माझ्या लेकरानं, आता आईला कुठला प्रश्न विचारू नका, पळत घरी जायचं. आता हा सोहळा संपल्या घरी जायचं आणि बापाला शोधून काढायचं, बापाची वाट बघायची. आणि ज्या क्षणाला बाप तुमच्या समोर येईल ना पोरानो, एकच काम करायचं, पळत जायचं, समोर उभे असलेल्या आपल्या बापाला
कडून मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, एवढ्या घट्ट मिठी मारायची, बापाच्या डोळ्यात अचकन पाणी आलं पाहिजे. ते पाणी कसं तुझ्या बापानं तुला विचारलं पाहिजे, पोरी काय झालं ग, काय झालं, हे लेकरा काय झालं सांग मला. हे शाळेत कोण काय बोललं का, आई काय बोलली का, बाई काय बोललं का, काय झालं मला सांग. तुझा भाऊ तुला काय बोलला का सांग. त्याची चमडीच लोळवतो. त्यावेळेला बापाच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं, पप्पा मला कोणी काही नाही बोललं पप्पा. पप्पा जेव्हा मी 1 वर्षाचे होते ना पप्पा, तेव्हा रोज तुम्हाला मिठी मारत होते, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा. पप्पा आई मला रागवली तर मी अंगणामध्ये येऊन उभी राहत होती. पप्पा आई मला रागवली तर अंगणामध्ये येऊन मी उभी राहत होते. आणि पप्पा आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होते. पप्पा पप्पा आईने मला मारलं पप्पा, तुम्ही मला उचलून घेत होता, अलगद हवेमध्ये फेकत होता. माझ्या बापाचे दोन्ही हात मला समर्थपणे खाली झेलण्यासाठी तयार आहे. अगदी हसत हसत तुमच्या हातामध्ये येत होते, अगदी वाघिणीसारखी, अगदी राणीसारखी, अगदी परीसारखी. तुम्ही मला म्हणत होता चल चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया. पप्पा हो अहो पप्पा तुम्ही माझ्यासाठी अंगणात घोडा होत होता, तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर फिरवत होती पप्पा. पप्पा पोत पोत म्हणून तुमच्या पाठीवर मी बसत होती, तुमच्या खांद्यावर मी फिरत होती. मला रात्रीची भीती वाटते हो पप्पा, म्हणून आईच्या मिठीतून उठून येऊन तुमच्या छातीवर मी रात्रभर झोपत होती पप्पा, कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता. पण आता पप्पा मी मोठी झाली, आता तुम्ही मला बंधनामध्ये ठेवता. तिकडे का गेलीस, तिकडे का गेलीस, हे का केलंस, ते का केलंस. तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा. आय हेट यू पप्पा. मी तुमचा तिरस्कार करते पप्पा. मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते, पण तुमचा तिरस्कार करते. पण आज गेली होती पप्पा आपल्या गावच्या त्या चौकामध्ये ना पप्पा. पप्पा आपल्या महात्मा फुले प्रतिष्ठान ना पप्पा एक पाप नावाचं वादळ आणलं होतं पप्पा, आणि ते वादळ ऐकून आली आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा, म्हणून मिठी मारते पप्पा. माझा हरवलेला बाप मला परत मिळाला. हे पुरालो थांबतो इथं, फक्त 5 मिनिटं राहिली, पण परत जायचं ना आपल्या बापाला कडकडून मिठी मारायची, कारण बापाची किंमत त्या पोराला विचार, ज्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. कधीतरी एखाद्या या माडामधल्या, कधीतरी एखाद्या या माडामधल्या अनाथ आश्रम मध्ये जायचं, नाहीतर सोलापूरला जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं, आणि 6-7 वर्षाचा पोरगा हातामध्ये थाळी घेऊन भात खात बसलेला असतं. त्या पोराच्या कानात हळूच विचारायचं, तुझ्या बापाचं नाव काय रे. हातात ती थाळी फेकून देतो, तोंडातला भात काढून टाकतो, आणि ते पोरग म्हणतं मला आई पण नाही आणि मला बाप पण नाही. माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही, माझ्या बापाने कधी मला एखादा घास भरवला नाही. 2 वर्षाचा होतो यांना सापडलो, इथंच मोठा झालो, रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का, माझ्या मुखावरून हात फिरवा, कोणीतरी मला जवळ घेत म्हणाल का, मीच तुझी आई आहे, मीच तुझा बाप आहे. माझ्या वयाची पोरं आपल्या आई बापाचा हात धरून रस्त्यानं फिरतात, काळीज माझं चर्र करतं. तेव्हा मी काही पाप केलं, मला का आई नाही, मला का बाप नाही. हे पोरानो, बापाची किंमत त्या पोराला विचारा, त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला. हे ज्यावेळेला तुमचा बाप तुम्हाला सणासुदी दिवशी कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो ना पोराला, तेव्हा ते 5 मजली कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमागे साला तुमचा बाप उभा आहे. ज्या कपड्याला हात घालाल तो कपडा तुमचा, ज्या वस्तूला हात घालाल ती वस्तू तुमची. सणासुदीला कपडे घालून तुम्ही मिरवत असता, आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाखाली उभा असतं. तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघून त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, साला माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढले असते. ते पोरग पळत येतं, हे तुमच्या अंगावरचे हे नवीन कपडे डोळे भरून पाहतात, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडत आंबरडा पडत आपल्या आईला म्हणतं आय ग, माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आहे, मला ग, मला
त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते बाळा 2 दिवसांनी येणार आहे माझं पैसे घेते तुला एखादा शर्ट गप रडू नको. पोराला माहित असतं 2 दिवसांना आपल्या आईचा पैसा येणार नाही आणि आईलाही माहित असतात 2 दिवसांना आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघे एकमेकाला मिठी मारून रडत असतात. पोरग बापाच्या आणि माऊलीच्या कुंकवाच्या आठवणीत ती माऊली मध्ये गप रडू नको. तुझा बाप केल्यापासून मी तुझा बाप झाले की नाही सांग बरं. तुझ्यासाठी का दुसऱ्याचा संसार सुद्धा मी भांडला नाही की दुसऱ्याचा कुंक सुद्धा लिहिला नाही की वासनानं भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावरती पडतात की प्रत्येक दादा बाबा काका म्हणत मी तुला मोठं करते का नाही सांग. घाबरडू नको. त्यावेळेला ते पोरग आपल्या आईच्या डोळ्यातला अश्रू पुसत आपल्या आईला म्हणतं आय नको मला शर्ट आहे नको तू रडू नको आहे. तुला जर काय झालं तर मी जायचं कुठं आहे. तुला जर काय झालं तर मी कोणाला पकडून रडायचं आहे. मी शिकणार मी एवढा शिकणार एवढा शिकणार एवढा शिकणार. प्रत्येक सणाला नाही आय प्रत्येक दिवसाला तुझ्या अंगावर मी नवीन कपडा चढवणार एवढा शिकणार मी आय पुरानो. छत्रपतींची शपथ घेऊन जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण सांगतो मी तर थांबतो. ज्या पोराला आपल्या आई बापाच्या डोळ्यातला अश्रू कळाला ते पोरग माणूस म्हणून घडलं आणि त्याच लेकरानं आपल्या आई बापाला जपलं पोरानो. बस बाप तेव्हा मरतो पोरा जेव्हा हत्तीसारखं पोरग बापाला पोलीस स्टेशनला उभं करतो. बाप मेला बाप तेव्हा मरतो जेव्हा त्याचा मित्र त्याच्या कानात हळूच सांगतो काल तुझ्या पोराला दारू पिताना मी पाहिलं. मेला बाप पोरा मेला. पोरी तुझ्या बापाची खरी कुस्ती तेव्हा सुरू होते जेव्हा तुझं लग्न ठरतं. बघ सगळ्या घरामध्ये आनंदी आनंद आहे. चांगला जावई मिळाला चांगलं पाहुणं पाय मिळालं चांगलं खानदान मिळालं आनंदाला उधाण आलेलं आहे. पण रात्रीच्या अंधारामध्ये तुझा बाप मात्र हंबरडा फोडून रडत आहे. कारण बापाला कळून सुद्धा 20 वर्ष तळ हाताच्या फोडासारखं जपलेलं माझं पाखरू माझं लेकरू बर्र करून उडून निघून जाणार. तुझ्या आईच्या डोळ्यात अश्रू आले तर तुझ्या आईला लय ओरडते का ग का रडतेस का रडतेस. रोज रोज पोरगीचा चेहरा आपल्याला बघायला मिळणार नाही बघ. अजिबात रडायचं नाही बघ. जेवढी दिवस आपल्या जवळ आहे तिला हसतच ठेवायची तिला हसतच पाठवायची. पप्पा तेव्हा आमच्यासाठी मेहनत करता म्हणून माझ्या गालावरून हात फिरवणार माझं लेकरू आता मला या घरात दिसायचं नाही. पप्पा आज लवकर घरी या की हो पप्पा मला तुमच्या सोबत जेवायचंय पप्पा. पप्पा मी मसाले भात बनवलाय हो मागच्या वेळेला करपला होता आता लई चांगला बनवलाय पप्पा या ना हो. नाही आलं तर मी उपाशी झोपेन बघा. आणि खरंच ग जर मी उशीर आलो तर माझ्यासाठी उपाशी झोपणार माझं लेकरू आता मला या घरातल्या अंतरुणावरती दिसायचं नाही की पप्पा तुमचं डोकं दाबून देऊ का हो म्हणून माझ्या उशाला बसणार आणि हळूच माझ्या कानात पप्पा उद्या 100 रुपये देता का हो मैत्रिणीचा वाढदिवस आहे पप्पा. पण आईला सांगू नका पप्पा आई मला लई ओरडते. बापानं तुझा लई लाड केला बापाकडून तू लई पैसे घेतीस. आईला सांगणार असाल तर नको मला. आईला सांगणार असाल तर नको मला तुमचं पैसे पप्पा नको मला तुमचं पैसे. आता कोणाला ग म्हणू बाळा इकडे माझ्या लेकरा आता कोणाला म्हणू. हे आपल्या दोघांच्या गोष्टी कधी मी तुझ्या आईला सांगितलेत का. आणि माझ्या लेकरा 100 रुपयानं काय होतंय 500ची नोट घे आणि हे बाग उरलेलं पैसे तुझ्याकडेच ठेव. तुझ्या आईला तुझा बाप पुरी ओरडत असतो ग. पण तुझ्या बापाला जर रडायला आलं तर आंघोळीच्या निमित्तानं आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडतो. पुरी तुझी आई म्हणते आहो डोळं काऊ लाल झालं तर तुझ्या आईला ते बिचार गरीब म्हणते साबण गेला ग डोळ्यात साबण गेला. पुरी साबण नाही केला. तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला.
नवऱ्याचा हात धरून तसे आनंदी जीवनाचे स्वप्न रंगवात सासरी जात असतेस तेव्हा त्या लग्न मंडपात पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई फोडते पळत पळत येते आणि तुझ्या गळ्यात पडत म्हणते पोरी 20 वर्ष तुझ्या आई नानी 20 वर्ष तुझ्या बापानाने मी तुला तळ हाताच्या फोडासारखे जपला आणि आता आम्ही इथं परक्यासारखं उभं राहायचं आमच्या समोरून निघून चाललीस की आज घरी कसं जाऊ पोरी घरच्या भिंती मला खायला उठतील की का मम्मी मम्मी करत माझ्या माग लागणार माझं लेकरो माझं पाखरो आता मला या घरात दिसायचं नाही की का पुरी तुझी आई रडत असते तुझी आजी रडत असते तुझी मावशी रडत असते तुझ्या मैत्रिणी रडत असतात तुझा भाऊ रडत असतो त्या लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात पण लक्षात घे पोरी त्या लग्न मंडपात तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत तिथे येतो सगळ्यांना ओरडतो का रडताय कोणी रडायचं नाही चला माझ्या दीदीचं नवीन आयुष्य तिला हसत हसत पाठवा ए पोरी तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत तुम्हा दोघांना घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हा दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी चल जा रडायचं नाही हसत हसत जा चल जा मी तुझ्या पाठीशी आहे चल जा तुझी गाडी घेऊन जाते पुरी आणि तुला वाटतं माझा बाप असाच आहे सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पुरी सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला पुरी फक्त तो तुला दिसला नाही कधी रडला तेवढं सांगतो आणि 2 मिनिटात मी इथं थांबतो बघ जशी तुझी गाडी लग्न मंडपात निघून जाते त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप पळत पळत येतो बघ लग्न मंडप वाल्याला बोलवून घेतो इकडे रे बाबा तुझे किती पैसे आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील हे पुरी जेवण वाल्याचा पैसा देतो वस्तू वाल्याचा पैसा देतो सगळ्यांचा पैसा देतो संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो बघ हे वाजंत्र वाल्यांचा पैसा तर त्यांना तर 5,000 जादा देतो आणि पोरे संध्याकाळी 9 वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचं कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून रात्रभर जो अंतरून आणि उशी करतो त्या गरीब माणसाचं नाव सला बाबा बोले तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटून तुझ्या आईचा खांदा जो ओला करतो तुझी जुनी ओढणी कपाटातून बाहेर काढतो त्या जुन्या ओढणीचा मुका घेत रात्रभर आश्रून जो ओला चिंब करतो 100 किलोचा पोत या ट्रक मधून उचलत त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाचं नाव साला बाबा त्या ड्रायव्हरचं नाव त्या वॉचमॅनचं नाव त्या भंग्याचं नाव जो उन्हामध्ये तापतो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो कडाक्याच्या थंडीमध्ये आपल्या अंगावरची चादर काढून लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि मुसळधार पावसामध्ये आपल्या डोक्यावरचे छत्रे लेकरांच्या डोक्यावर जो धरतो त्या गरीब देव माणसाचं नाव साला थांबतो इथं पण या बापाच्या तोंडावर थुंकणार का नालायकांना आजच शपथ घ्यायची चुकून झाले असतील चुका चुकून लागला असेल व्यसन पण आपल्या सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा प्रत्येक घरात एक देव आहे ज्याचं नाव बाप आहे पोरानो आज व्यसन बंद एक ही पोरगा मावा खाणार नाही एक ही पोरगा गुटखा खाणार नाही एक ही पोरगा विमल खाणार नाही आई बापाने दिलेलं हे भन्नाट आणि सुंदर शरीर आहे न्याय द्यायचा 500 जोर मारायचे ना आलेच कुठले कुत्रे आणि लांडगे त्यांच्या उरावर बसायचं या राष्ट्रासाठी लक्षात घ्या पोरानो या देशासाठी पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा असतो तुझ्या बापाच्या पाठीमागे तुझी आई उभी आहे पोलीस स्टेशनची जमीन अश्रूने भिजवलेली आहे आईचा पदर भिजलेला आहे बापाचा शर्ट भिजलेला आहे आणि बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा हो माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब 20 वर्ष झालं पण साहेब ते तळ हाताच्या पोटासारखं जपलंय की आणि 2 दिवस झाले शाळेला म्हणून गेली कॉलेजला म्हणून गेली माझी पोरगीच घरी करत आली नाही साहेब या सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणता नालायक हरामखोर तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुझ्याशी गोड गोड काय बोलतो एखादा मोबाईल काय घेऊन देतो एखादा फाटका तुटका ड्रेस काय देतो आणि 20 वर्षाच्या आई बापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या आई बापाच्या तोंडावर पच करून तो निघून जाताना लाज नाही हे प्रेम आहे का बोरे हे प्रेम जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुमचं हे प्रेम आहे का जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करतं हे प्रेम आहे का मला सांग हे प्रेम आहे का हे प्रेम आहे का भाई बापू
बापाला एक पेन मागत होतीस, बाप 4 पेन आणून देत होता. बापाला एक चप्पल मागत होतीस, 2 ब्रँडेड चप्पल आणत होता. एक ड्रेस मागितला सोलापूर पर्यंत एखाद्या मोठ्या मॉल मध्ये घेऊन जात होता. तुझं लग्न तुझ्या मनाच्या विरोधात कसं करेल मला सांग पोरी. हे तुझं शिकण्याचं वय आहे. या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा. तुझ्यासाठी राजकुमारानं उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे पोरी. राजकुमार. आणि जो पोरगा तुझ्यावर प्रेम करतो लिहून घे. तुझ्यावर प्रेम करणारा पोरगा तुझ्या आई बापाला कधीच पोलीस स्टेशनला उभं करणार नाही पोरी. घरातून सोनान घरातून नानान आपण निघून जाऊ, महिनाभर हॉटेलला राहू. पोलीस स्टेशनला जा जरा सोलापूरच्या किंवा माडाच्या. जा तिथं साहेब बसलेले आहेत, त्यांना फक्त पोरीनं विचारा. पोरानो 2025 मध्ये सोलापूर जिल्ह्यातले लेकी फक्त किती गायब आहेत ज्यांचा पत्ताच नाही लागला. महाराष्ट्रातल्या किती गायब आहेत आकडा घेऊन या. गेल्या कुठं फसवलं जात आहे नालायकानो. इंस्टावरून ओळख झाली, पोराला बोलवलं मारून टाकलं. इंस्टावरून ओळख झाली, रात्रभर पोरगीला फिरवलं, तिला गटारीत टाकून दिलं. एक काम कर मैत्रिणीचे वाढदिवस साजरे करायला फिरताना नालायकानो आता एक काम करायचं. ज्या दवाखान्यामध्ये जन्म घेतलास तिथं जायचं. डॉक्टर जरी सेवा निवृत्त झाला असला तरी त्याच्या घरी जायचं आणि डॉक्टरांना फक्त एवढं विचारायचं, साहेब मला जन्म देताना माझ्या आईनं किती रक्त सांडलं होतं. आणि तिथून पळत यायचं ना आईला विचारायचं, आई मला शिकवेपर्यंत माझ्या बापानं किती रक्त आटवलं होतं ग. साला आटवलेलं रक्ताने सांडलेलं रक्त ज्या लेकराला कळालं साला ते लेकरू आहे. आणि त्याच पोलीस स्टेशनला येता नटून थटून त्यांना आलाय का बरोबर. बापानं इंजिनियर केलंय, बापानं डॉक्टर केलंय, बापानं तुला सीए केलंय. तुझी निवड काय? तोंडामध्ये बचका मावाता धरून फिरणारा तो नालायक. स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही. आणि बाप तिथं म्हणतो दीदी घरला चल. प्रेमाच्या विरोधात नाही ग दीदी, पण पोरग चांगलं तर निवडायचं की ग दीदी चल घरला. तर पोलिसांना सांगता या माणसाला मी ओळखत नाही म्हणून. आणि आई बापावर केस दाखल करून चालला. कार्टे 1 वर्षाची होतीस एवढी एवढी. अंगठा फुटला, रक्तावेला अंगठा तोंडात घेऊन बाप वळत होता. त्या बापावर केस दाखल करून जाता. हे प्रेम आहे का? यासाठी माझ्या छत्रपतींनी स्वातंत्र्य दिलं का? यासाठी माझ्या बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं का? प्रेमाच्या विरोधात नाही बाप, पण जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं साला शिकण्याच्या वयामध्ये तुला फूस लावून तुझ्या आयुष्याचं नुकसान करतं, ते प्रेम आहे का? एक हे पोरगे आज या विचार मंचावरून शपथ, एक हे पोरग व्यसन करणार नाही करणार. आणि एक ही पोरगी कुठल्याही खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये हातातला मोबाईल जाळा कामापुरता वापरा. आज नाही तर लय ट्रोल होतोय बघ मी महाराष्ट्रात. काही लांडग मला म्हणतात याला थांबवा रे, या हरामखोरामुळे आमच्या हातातल्या पोरी निघून गेल्या असं मेसेज येऊन पडता. पोरीनो ह्या कुत्र्यामुळं माझ्या हातातली पोरगी निघून गेली, आता मी वासना कुठं शांत करू असं लिहिता. ह्याच्या पोरगीला उचला असं लिहिता. मग ती पोरं हरामखोर तुझ्यावर प्रेम करू शकशील का? पोलीस स्टेशनला केस दाखल केले बघ मी. मेसेजांची अशी झेरॉक्स काढून. खोटं सांगत नाही माझ्या लेकरांनो, कारण छत्रपतींचा आदेश आहे. माझ्या घरातली लेक माझी लेक नाही, या राष्ट्राची प्रत्येक लेक आमची लेक आहे ना. प्रत्येक लेकरू आमचं लेकरू आहे. छत्रपतींचा आदेश आहे, महात्माजींचा आदेश आहे, बाबासाहेबांचा आदेश आहे. आपली लायकी सुद्धा नाही त्यांच्या खाली आपला फोटो असावा, आपली लायकी सुद्धा नाही. लक्षात घ्या. आज इथं तुला
शेवटचा 1 मिनिट ओनली 1 मिनिट आय एम गोइंग टू टेल यू बट आय एम गोइंग टू शो यू व्हॉट इज द फादर. 1 मिनिट वेळ खूप कमी आहे. 6-7 पासून येऊन बसलाय. आनंद आहे पण आत्ताचा क्षण अनुभवायला इथे काही बाप लोक आलेले आहेत. आपल्या लेकी बरोबर आपल्या लेकरा बरोबर 10-15 बापांनी जरा हात वरती करायचा, बिंदास हात वरती करायचा. आज नाही तर परत कधीच नाही. आलेल्या 10-15 बापांनी जरा जागेवर उभं राहायचं. बंधू जागेवर उभं राहा. वसंत हंकरी सांगतो चला जागेवर उभं राहा. 10-15 बापांनी जरा जागेवर उभं राहायचं. उभं राहा बिंदास उभं राहा. आज नाही तर परत कधीच नाही. पोरे हा तुझा बाप आहे, हा तुझा बाप आहे. ज्या बापाविषयी मी बोलतोय सगळ्या बापांना विनंती करतोय जागा काढत जरा इथं माझ्या समोर यायचं. या लवकर, चला लवकर या. आज नाही तर परत कधीच नाही. या पुढे या लवकर, जागा काढत या. इथं या माझ्या समोर या. हे लेकरानो आज तुला बाप दाखवून देणार बघ. आज तुला तुझा बाप दाखवून देणार. या बंधू या इथं या माझ्या समोर या. पोरे हा तुझा बाप आहे. बाप तुझ्यासाठी झुरणारा हा तुझा बाप आहे. तुझ्यासाठी मेहनत करणारा हा तुझा बाप आहे. ज्या बापाच्या तोंडावर नालायकानं तुम्ही थोंकून निघून चालला तो हा बाप आहे. पोरा बापाला काय कळतंय? बाहेर आपण दारू पिली काय, बियर पिली काय, पण बाप झुरून झुरून करत असतो हा तुझा बाप आहे. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी जागेवर उभं राहायचंय. लवकर लगेच या क्षणाला या. इकडे या, इथपर्यंत या, इथं या. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या मुला मुलींनी जागेवर उभं राहायचंय नाही तर माझ्या समोर यायचंय. चाल लवकर ये, चाल ये लवकर. ए लेकरा चल पळ. कोणाकोणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत त्या लेकरांनी इथं यायचंय माझ्या समोर. इथं यायचंय, इथं चाल इकडे मध्ये. आणि मी काय सांगतोय जरा नीट ऐकायचं आहे. मी काय सांगतोय जरा नीट ऐकायचं आहे. या माऊली मी काय सांगतोय नीट ऐकायचं आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. ओनली 60 सेकंड. मेल्यानंतर आई बापाला जाळतात. चूक आहे. मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत लेकरांनो. मेल्यानंतर त्याचं निर्जीव शरीर जाळतात. पण जर आपल्यामुळे आपल्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर जिवंतपणे बापाची चिता तोच घरात जळत असते. स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी. आई नसती तर कोणच नसतं. पण आईच्या खांद्याला खांदा लावून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आपल्यासाठी आपल्या डोळ्यातला एक अश्रू कोणाला न दाखवता. कारण माझा अश्रू जर माझ्या कुटुंबानं बघितलं तर माझं कुटुंब माझं लेकरू खचल म्हणून डोळ्यातले अश्रू डोळ्यात साठवत जर आपल्यासाठी कोण रडत आला असेल तर त्या देव माणसाचं नाव साला बाप आहे. आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडलीये. 100% नाही, 1,00,000% खरंय. कारण जे देवानं जमलं नाही तिनं करून दाखवलं. साला 9 महिने इथं आम्हाला जागा दिली. देवापेक्षा श्रेष्ठ आम्हाला आमची आई आहे. पण आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लावून आजपर्यंत जर कोण रडत आला असेल तुमच्यासाठी तर त्या देव माणसाचं नाव बाप आहे. जगातली सगळ्यात श्रीमंत तू आहेस बरं का. कारण तुझ्या पुढे साला बाप उभा आहे. कित्येक लेकरांना वाटतं पुढे जाऊन बापाला मिठी मारावी पण साला भिंतीवरचा बाप खाली येत नाही. पण आज तुझ्या समोर तुझा बाप उभा आहे. पळत जायचा आणि आपल्या बापाला अशी कडकडून मिठी मारायची. बापाच्या डोळ्यात टच करून पाणी आलं पाहिजे. ते पाणी पुसत आपल्या बापाला सांगायचं. आजपर्यंत सांगू शकली नव्हती पण आज सांगतो माझं तुमच्यावर लय जेवायचा बरे. समोर तुझा बाप उभा आहे. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार. हा तुमचा बाप आहे पोरे ना. हत्तीसारखा हा बाप रडतोय. हा खोटा आहे का मला सांगा. हा पडद्यावरचा आहे का मला सांगा. वाघाला दाव लावणारा हा बाप तुझ्यासाठी आज रडतोय. हा खोटा आहे का मला सांग पोरे. हा बाप खोटा आहे का मला सांग पोरे मला. हा बाप खोटा आहे का. काय या बापाची चूक. काय या बापाची चूक मला सांग. पाया पडा बापाच्या. चला झुका पाया पडा लेकरांनो. पाया पडा पडा पाया पडा पाया पडा. हा तुझा देव आहे बाबा. चला खाली बसलेल्या सगळ्यांनी आपला उजवा हात वरती करा. ज्यांनी ज्यांनी आई बापाच्या पोटी जन्म घेतला चला हात उंच डोक्यावर ठेवा. 1 मिनिटासाठी आयुष्य दिलं आई बापानं. फक्त 1 सेकंद डोळे झाकून आपल्या आई बापाला डोळ्यासमोर आणा. आई बाप घरात असो नसो आणा डोळ्यासमोर. आला का आई बाप डोळ्यासमोर.
मारा, कडकडून मिठी मारा, प्रत्येकाने मारा. कौलावरचा नैवेद्य त्यांच्यापर्यंत पोहोचला की नाही मला माहिती नाही, पण आजची मिठी मात्र नक्कीच पोहोचणार. मारा मिठी. सांगा आईला, आई माझा तुझ्यावर लय जीव आहे. सांगा बापाला, पप्पा एक मिठी मारायची राहून गेली होती हो. मारते हो, मारा. पोरीनं सांगा बापाला, सांगा पप्पा मी तुम्हाला सोडून कुठंच निघून जाणार नाही, मी तुम्हाला कधी पोलीस स्टेशनला उभं करणार नाही. पोरानं सांगा मी विमल खाणार नाही, गुटखा खाणार नाही, आत्महत्या तर कधीच करणार नाही, आमचा तुमच्यावर लय जीव आहे, घ्या शपथ. हात खाली बस. सब मंगल तेरा मंगल हो, मेरा मंगल हो, इस विश्व का मंगल हो. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता विश्वात्मक देवे निवाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, जे काळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, देवता परस्परे पडो, मैत्र जीवाचे मृतांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणी जातया. नमो अरिहंतानम, नमो सिद्धानम, नमो आयर्यानम, नमो वज्जायानम, नमो लोय सौव साहनम, ऐस पंचनवकारो सौव पावपनसन, मंगलानम च सव्वे सिंह परम महवै मंगल. जो बोले सो निहाल, सस्री अकाल, वाहे गुरु जी का खालसा, वाहे गुरु जी की फतह. अल्लाहु अकबर, अल्लाहु अकबर, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह, हय्या अलस्सलाह, हय्या अलल फलाह. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. पुराणो हे तुमचं राष्ट्र, या राष्ट्राला जपा, आई बापाला जपा. एवढं सांगण्यासाठीच आज मी तुमच्या समोर उभा होतो. मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल तर मला माफ करा, आणि मातानो फक्त माझ्यासाठी भगवंताकडे आशीर्वाद मागा आणि माझ्या झोळीमध्ये टाका. बस एवढं बोलतो आणि मी तर थांबतो. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. खूप छान. माननीय वसंतजी हंकारे सर यांच्यासाठी आपण हात वर करून टाळ्या वाजवून त्यांचा, सगळ्यांनी हात वर. खूप खूप छान, खूप खूप चांगल्या पद्धतीनं संस्कार काय असतात की जे माणसं विसरत चालले, त्या संस्कारांची जाणीव आपल्याला चिंतेत घेऊन म्हटलं तर हरकत नाही, आपल्याला करून दिलेली आहे. मनपूर्वक असं आभार हंकारे सर. आणि गेल्या 2 दिवसापासून महात्मा फुले प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे उपक्रम आपण राबवले, त्या उपक्रमांसाठी आपण सर्वांनी अतिशय अनमोल असं सहकार्य केलं, त्याबद्दल प्रतिष्ठान आपलं सर्वांचं मनपूर्वक असं आभारी आहे. मी वेळ जास्त घेणार नाही आज, फक्त महिलांना विनंती करतो आपण जागेवर बसा, पुरुष मंडळी सगळी जाती अगोदर.